अर्जेंटिना 7व्यांदा अंतिम फेरीत पोहोचलेली आहे. इंग्लंडने मिळवलेली पकड गमावली. अखेरपर्यंत हार न मानणाऱ्या अर्जेंटिनाने पुन्हा एकदा आपल्या झुंजार खेळीचे प्रदर्शन करत इंग्लंडविरुद्ध हातातून गेलेला सामना जिंकला. गुरुवारी मध्यरात्री इंग्लंडला 21-2-1 असे नमवून अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा तर एकूण 7व्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अर्जेंटिनाने याआधी 1930, 1978, 1986, 1990, 1914 आणि 2022 यावर्षी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता सोमवारी मध्यरात्री 12:30 वाजता भारतीय वेळेनुसार अर्जेंटिना चौथ्या विश्वविजेतेपदासाठी स्पेनविरुद्ध भिडेल. पिछाडीवर राहिलेल्या अर्जेंटिनाने अखेरच्या 7 मिनिटांमध्ये 2 गोल करत सामन्याचे चित्रच पालटले. अर्जेंटिनाने यंदाच्या विश्वचषकात पुनरागमन करत दमदार विजय मिळवण्याची मालिकाच गुंफली आहे. कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची वृत्ती दाखवत अर्जेंटिनाने इंग्लंडविरुद्धची अशक्यप्राय विजय मिळवला. पहिल्या सत्रात 0-0 बरोबरी राहिल्यानंतर दुसऱ्या सत्रात इंग्लंडने आक्रमक खेळ करत वर्चस्व राखले. 55व्या मिनिटाला शानदार गोल करत इंग्लंडला आघाडीवर नेले. इंग्लंडने ही आघाडी जवळपास अखेरच्या 5 मिनिटांपर्यंत कायम राखली होती. मात्र तिथूनच अर्जेंटिनाने सामन्याचे चित्र पालटले. 85व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने दिलेल्या पासवर अप्रतिम गोल करत अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. हा गोल होताच संपूर्ण स्टेडियम अर्जेंटिनाच्या पाठीराख्यांनी दणाणून सोडले. अर्जेंटिनाने यावेळी एकामागून एक आक्रमक चाली करत इंग्लंडच्या खेळाडूंमधील ताळमेळ बिघडवला. त्यानंतर भरपाईच्या वेळी दुसऱ्याच मिनिटाला पुन्हा एकदा मेस्सीने शानदार क्रॉसदेत चेंडू मोंटलाकडे सोपवला. त्याने यावर गोल करत अर्जेंटिनाचा विजय स्पष्ट केला. अर्जेंटिनाच्या बॅनरवर ब्रिटिशांचा संताप. विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी वादग्रस्त फॉकलंड बेटांवर सार्वभौमत्वाचा दावा करणाऱ्या बॅनरसोबत फोटो काढले. या कृतीवर ब्रिटनने तीव्र संताप व्यक्त केले. दमदार पुनरागमन. साखळी फेरीत लिओनेल मेस्सीच्या शानदार नेतृत्वात अर्जेंटिनाने 3ही सामने जिंकले. मात्र त्यांनी प्रत्येक सामन्यात पिछाडीवरून बाजी मारली. अर्जेंटिना पिछाडीवर होता. अतिरिक्त वेळेत 2 गोल करत त्यांनी सामना आपल्या बाजूने फिरवला. इजिप्तविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तर अर्जेंटिनाचे आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर होते. दुसऱ्या सत्रातील अतिरिक्त वेळ सुरू होण्याच्या अवघ्या 11 मिनिटांपर्यंत इजिप्तने 2-0 अशी आघाडी राखली होती. हार न मानण्याची वृत्ती. स्वित्झर्लंड विरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतही अर्जेंटिनाला अतिरिक्त वेळेपर्यंत संघर्ष करावा लागला. जुलियनने 112व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. त्यानंतर अखेरच्या क्षणात मार्टिनेझने आखरी एक गोल करत अर्जेंटिनाचा 3-1 असा विजय निश्चित केला. अर्जेंटिनाने स्पर्धेत आतापर्यंत केलेल्या 19 गोलपैकी तब्बल 11 गोल हे सामन्याच्या 79व्या मिनिटानंतर नोंदवले गेले आहेत. हीच अर्जेंटिनाच्या कधी हार न मानण्याची खरी ओळख ठरली आहे. पुन्हा एकदा मेस्सी मॅजिक. स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने मोक्याच्या वेळी आपल्या अप्रतिम कौशल्याची झलक दाखवत अर्जेंटिनाला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मेस्सीने स्वतः गोल केला नसला तरी अर्जेंटिनाच्या दोन्ही गोलमध्ये त्याने निर्णायक भूमिका निभावली. 55व्या मिनिटाला इंग्लंडने आघाडी घेतली, परंतु 85व्या मिनिटाला मेस्सीने शॉर्ट कॉर्नर घेतला. त्यानंतर चेंडू पुन्हा त्याच्याकडे परत आला. त्याने गोलपासून सुमारे
25 यार्ड अंतरावर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या एन्झोला अचूक पास दिला. फर्नांड इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्डन चकवत शानदार गोल करत सामना बरोबरीत आणला. यानंतर अतिरिक्त वेळेत मेसीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या मिनिटाला त्याने अचानकपणे गोलरक्षकाकडे धाव घेतली आणि अचूक क्रॉस टाकला. तो चेंडू लोतारो कडे पोहोचला. 2 बचावपटूंमधून मार्ग काढत हेडद्वारे विजयी गोल केला. हा क्षण मार्टिनेझसाठी अत्यंत भावनिक ठरला आणि त्यामागे आपल्या कर्णधाराची मोठी भूमिका असल्याचे त्याने मान्य केले. आता अंतिम सामना, जो फिफा विश्व चषकचा वर्ल्ड कपचा फायनल बाकी आहे, ती अर्जेंटिना विरुद्ध स्पेन अशी होणार आहे. धन्यवाद.